आजही त्यांचं शुभ पाऊल या मंचाला लाभताना दिसतंय. श्रीधरजी म्हात्रे साहेब त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. तदनंतर हिरामणजी चिमणे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ पाऊल लागलंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खर तर पाहुण्यांची नांदी या कामोठी जुई नौपाडा प्रीमियर लीगला खूप अतिशय सुंदर लगावताना दिसतंय. मी विशाल पावणेकर यांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विशालजी पावणेकर यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केल्यानंतर वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. थँक्यू, धन्यवाद सुशांत, धन्यवाद सूरज. अप्रतिम आवाज ऐकला इथे सूरजचा, त्यालाही मी खूप खूप खरतर शुभेच्छा देतोय. आणि इथून मी तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण सामना पाहतोय दोन संघाच्या दरम्यान. एका बाजूनं निशी ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गौरी होममेकर्स. या दोन संघाच्या दरम्यान सामना, पंथांचा इशारा इथे वाईटचा आलेला आहे. सुंदर सामन्यांची महाल होती. पहिलाच वाईट आला. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बहिणाबाई म्हणते, निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्त म्हणू नये. बघा इथे ही खरं तर ऊर्जा आहे, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणून. ही शक्ती संपूर्ण एकमेकांवरती खरं तर इथे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा सामना आणि त्या सामन्याचा अद्भुत आनंद आपण इथे खरं तर घेणार आहोत. अतिशय सुंदर सामना निशी ब्रदर्स आणि गौरी होममेकर्स या दोन संघाच्या दरम्यान आपण इथे एन्जॉय करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला, शक्ती दाखवली, शक्ती प्रदर्शन आपण इथे खरं तर मैदानामध्ये पाहिलेलं आहे. दरम्यान या चेंडूवरती आलेला चौकार संघासाठी हल्लादायक ठरला गेलाय. एकूण 5 धावा कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमधून चेंडूला खरं तर एक्झिक्यूट केलं. रोहित भेंडे या गोलंदाजाचा वापर आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच जुई क्रिकेट संघासाठी या गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे आणि नेहमीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना जुई क्रिकेट संघातून आपण या खेळाडूला पाहिलेलं खेळताना आज या केचियन प्रीमियर लीग मध्ये खेळत आहे आणि इथून आपण त्याला पाहतोय. आता तो मात्र अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. बॅकअप दिला आपल्या संघासाठी. इथून एक निर्धाव चेंडू आपण पाहिलेला. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळला. चेंडूला ऑन साइडला आपण पाहतोय खेळाडू स्वतः संघ नाईक आणि चेंडूची अडव तो करतोय. चेतन याला आपण इथून पाहू शकतो. चेंडूची अडव केली स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये, थोडासा कानमंत्र देखील देत असताना खेळाडूला. आणि हे खूप गरजेचं आहे कारण की आतापर्यंत आपण जर विचार केला या मॅच मध्ये संघनायकांचं उत्तरदायित्व खूप मोठं राहिलेलं आहे. संघनायक कसा असावा, संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं, असा सर्वगुण संपन्न संघनायक या संघाला खरं तर मिळालेला आहे. यावेळचा बॉल अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू. काय फटकेबाजी पहा, कडे तोड प्रहार, ताकदीचा प्रचंड वापर केला जातो मैदानामध्ये. आणि मी आधी म्हटलं की जिच्यामध्ये नाही चेव तिले शक्ती म्हणून आहे आणि ती शक्ती मात्र आता एकमेकांवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खरतर फलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिला चेंडूवरती खरतर या फलंदाजाने स्वागत केलं. पुन्हा एकदा आणखीन एक उडवलाय. यावेळी फक्त क्षेत्र वेगळं निवडलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6.
नक्कीच आपण इथून पाहू शकतो या गोलंदाजावरती मात्र प्रति हल्ले चढले गेलेत. तर रोहित भेंडे ही मानसिकता नाहीये रोहितची, ही अस्मिता नाहीये. पास रोहितची अस्मिता राहिली. खरं तर इथे मोठा अटेम्प्ट झाला होता, क्लोज एन्काउंटर आपण इथे पाहिला. मात्र क्लोज एन्काउंटर खरं तर यावेळी एक मोठं जीवनदान देऊन जातोय खेळाडूला. आणि हे जीवनदान कोणाला असणार आहे? फलंदाजी करणारे आपण सुबोध गोवार या फलंदाजाला पाहतोय, ज्यानं सलग 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आपल्या बॅटमधून घेतले. आणि इथे आपण त्याला पाहिलेलं आहे मैदानामध्ये खेळत असताना त्यानं मात्र अप्रतिम अशी फटकेबाजी दाखवली. एक मोठं जीवनदान त्याला मिळालं. षटक खरं तर यावेळी हे संपुष्टात येईल. षटक समाप्तीचा इथे इशारा. षटक संपलं. एकूण धावा धावफलकावरती 18. सुनील गोवारी का मोठेवाला फेमस भारी हाय. सुनील गोवारी का मोठेवाला फेमस भारी हाय. असं एक पण गाव नाय, असं एक पण गाव नाय जिथं सुनील गोवारीचं नाव नाही. असं एक धन्यवाद. क्या बात है. स्क्रीनवरती आपण पाहू शकता केजीएन प्रीमियर लीग 2022 चे पर्व आणि किंग ऑफ कामोठे सुनील गोवारी यांच्यावरती खरं तर रचलेलं हे गीत किंग ऑफ कामोठे असं त्यांना आम्ही नेहमीच संबोधित करतो. आणि असं एकही गाव नाही जिथे सुनील गोवारीचं नाव नाही. आम्ही ही उपमा खरं तर वलवलीच्या परशा पाटील यांना द्यायचो. खरं तर आज आमच्या सोबत वलवलीचे एक सिकंदर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि आपण पाहतोय खरं तर ही उपमा आम्ही सुनील गोवारीला देऊ, कारण की खूप मोठे योगदान आहे आणि ते योगदान आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. मात्र मैदानामध्ये इथून मी तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय. एक मोठं नाव आपण ऐकलं, एक त्या नावाचं गाणं देखील इथे आपण एन्जॉय केलं. दरम्यान आपण मैदानामध्ये जर गोलंदाजी पाहिली तर गोलंदाज आपण पाहतोय स्वतः संघनायक, स्वतः सरसेनापती चेतन गोवारी. 2 चेंडू आतापर्यंत फेकले, 2ही चेंडू निर्धाव खेळलेत. 3रा चेंडू सफलता प्राप्त करून जातोय. इनसाइड एज घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेट देऊन जाईल चेतन गोवारीला. त्याला जाण भारी. नक्कीच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, मनासारखा राजा आणि राजासारखं मन, काल पण आज पण उद्या पण सुनील दादा गोवारी, सुनील दादा गोवारी, सुनील दादा गोवारी. आणि यांच्या संगीताची पर्वणी, कर्तृत्व आणि नेतृत्व खरं तर उसनं मिळत नसतं. किरदार कभी कहाँ पे हमें मिलता नहीं, वो हम कभी कहां से खरीदते नहीं, वो हमें खुद बनाना पड़ता है. एक मोठा किरदार. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन के कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. सिकंदर सुनील गोवारी. इथे यॉर्कलेनचा चेंडू आपण चेतन गोवारीला पाहू शकतो. अप्रतिम गोलंदाजी. मी आधी खूप चर्चा केली या गोलंदाजाची की सर्व गुण संपन्न खेळाडू राहिलाय आणि या प्रीमियर लीग मध्ये नेहमीच या खेळाडूची चर्चा. 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा उतरलेली आहे आणि 6 पर्वामध्ये या खेळाडूने आपली दहशत दाखवलेली आहे. आणि असं आपण इथं खेळ खरं तर पाहतोय. हा खेळ खरं तर आपण जर विचार केला, हा खेळ आहे तारुण्याचा. हा खेळ खरं तर मोठा उत्साह असतो आणि क्रिकेट खेळ म्हटला की हा खेळ असतो खरं तर तारुण्याचा. जल्लोष असतो, जोश असतो, उत्साह असतो, उदंड प्रतिसाद असतो आणि उदंड प्रतिसाद आपण खरं तर इथे एन्जॉय करतोय. केजीएन प्रीमियर लीग 2022 चे पर्व. दरम्यान या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक डॉट चेंडू आला. षटक खरं तर आपण इथून मार्गस्थ पाहतोय आणि या षटकामध्ये संघाची एकूण धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. एका गड्याला बाद करण्यात यश चेतन गोवारी या गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. इथे पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट काय गोलंदाजी राहिली आहे. एक षटक आपलं संपुष्टात आणलं गोलंदाज चेतन गोवारीनं. संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये. एक षटक फेकलं, एक गडी बाद करण्यात यश आलं आणि फक्त 1 धाव. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो जर खेळ आवडला असेल चेतन गोवारीचा तर.
तर नक्कीच मेडल षटकसाठी रवींद्र कडू यांच्या माध्यमातून खरं तर 1000 रुपयाचं देखील कॅश प्राइज आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण त्यांनी लाभलेला आहे आणि बक्षिसांची खैरात म्हणूनच स्पर्धा चरण सीमेला. केजीएन प्रीमियर लीग 2022 स्क्रीनवरती आपण जर पाहिलं युट्यूब वरती लाईव्ह स्पर्धा चालू आहे. आमचे WDC चे संपूर्ण खेळाडू आणि संपूर्ण आपण पाहतोय त्यांचा ताफा ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतायत. आणि पहिल्या दिवसामध्ये संपूर्ण खेळाडूंसाठी ज्यांनी जेवणाची खरं तर सोय केली ते आमचे दिलीप बालाराम पाटील यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्याच्या माध्यमातून संपूर्ण भोजनाचा जो काही खरं तर अहवाल होता संपूर्ण पहिल्या दिवसाचा आणि तो अहवाल त्यांनी खरं तर आणि लाईव्हची संपूर्ण आपण पाहतोय WDC खरं तर आज इथे कार्यरत आहे. आणि या WDC साठी जे काही योगदान आहे यांचा जो काही मानधन आहे तो मानधन त्यांनी आपल्या खरं तर हातामध्ये घेतला. आणि ते आमचे नगरसेवक आपण पाहतोय दिलीप पाटील यांना मी नक्कीच खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. दरम्यान मॅच मध्ये मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जाईल. निशी ब्रदर्स आणि गौरी होम मेकर्स या दोन संघाच्या दरम्यान हा सामना इथे चालू आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर खेळतात. 6वं पर्व आहे म्हणजे कित्येक वेळा संघ एकमेकांसमोर आलेले आहेत त्यामुळे एकमेकांतील उणीवा ते जाणतायत. मात्र खरं आपण पाहिलं तर बैल बदलली गेलेत. बैल बदलली जातात शर्यत असली की मग बैल बदलली जातात. शर्यती पुन्हा एकदा सुरू झालेत. शर्यतींना सशर्त परवानगी मिळालेली आहे आणि तोही धूमधडाका आणि केजीएन प्रीमियर लीगचा हा एक मात्र आनंदोत्सव आपण इथे पाहतोय. चांगला फटका इथे ऑफ साइडला आपण चेंडू खेळताना पाहिलेला खेळाडूला प्रभाकर म्हात्रे चेंडू खाली येईल. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत दोन खेळाडूंच्या अंतर्गत चांगली ताळमेळ आपण इथे पाहिलेली आहे. या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या. संदेश चिपळेकरचा वापर गोलंदाजीमध्ये. संदेश चिपळेकर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या आपण पाहतो. या गोलंदाजीबद्दल जर आपण पाहिलं एक वेगळीच फॉलोथ्री आणि रनवे ग्रिपिंगचा विचार जर आपण त्याच्या गोलंदाजीचा केला तर इथून तो फलंदाजाला मात्र उलगतोय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या आपण इथे पाहिलेली आहे. ओहो चांगला फटका गॅप मधून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जिथे आहे. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूची अडव तो करतोय एका टप्प्यानं. झेलवरती खरं तर त्यानं उंच उडी लगावली होती. चेंडूला अडवण्यासाठी आपले पाय त्यानं मधोमध आणले आणि इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच या चेंडूवरती एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच त्यानं वाचवलेली आहे. चेंडूवरती एक धाव आली. एका धाव्यानं संघ पुढे. संघाची धावा संख्या आपण इथून पुढे सरकत असताना 22 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद फलंदाजी करत असताना गौरी होम मेकर्स टीम इथे फलंदाजी करते. पुढील बॉल चांगला फटका. प्रभाकर माद्रे चतुर आणि चालाक क्षेत्ररक्षक आहे. मास्टर माइंड खेळाडू आहे. जणू जॉन्टी रूट्स नावाची लस तो खरं तर टोचत असतो आणि मैदानामध्ये उतरत असतो. फलंदाजी आणि गोलंदाजी तितकीच ताकदवर आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. साड्यांची आतिषबाजी त्यानंतर एक मोठा चिरिंगचा आवाज आला. हा आवाज होता प्रभाकर मात्रेसाठी. जॉन्टी रूट्स नावाची खरं तर लस टोचून मैदानामध्ये तो क्षेत्ररक्षणाची भूमिका साकारत असतो. प्रभाकर मात्रेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. हवेमध्ये चेंडू झेलकाली क्षेत्ररक्षक झेलेल का हा प्रश्न आहे. झेललंय आणि फलंदाजाला मात्र कोललंय. फलंदाज बाद. नक्कीच इथं आपण पाहिलं तर यावेळी फलंदाज खरं तर बाद झाला. झेल घेतली ऋतिक या फलंदाजांना टिपलेला जो झेल आपण पाहिला. अप्रतिम कलेक्शन झालं आणि चांगल्या खेळाची वर्णी लागली जाते मैदानामध्ये आणि चांगला सामना आपण इथे एन्जॉय करतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट आमची WTC ची संपूर्ण टीम आमचा पूर्वेश शेळके आपण पाहतोय चिंचवली मधून एक नवीन खरं तर लाईव्हची त्यांनी संकल्पना अंमलात आणली. हवेमध्ये चेंडू असणार आहे. प्रभाकर मात्रे जणू काही जॉन्टी रूट्स नावाची लस आपल्या अंगामध्ये त्यानं खरं तर टोचून घेतली आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज टिपला झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज इथे खरं तर बाद झालेला आहे. ओमकार भोपी कुठे असाल तर आपण बघा मंचाशी संपर्क करायचा आहे. अनाउन्समेंट बघा आमच्या बंटी डिजिटलचे CEO
आमचे बंटी जाता तुमची वाट पाहतायत, तरी आपण इथे संपर्क करायचा आहे. फलंदाज मैदानामध्ये रोहित आपल्याला हॅलो हॅलो हॅलो. तर यावेळी षटकाची नक्कीच समाप्ती होईल. इनिंग इथे खरं तर संपली जाईल. माफ करा, षटक इथे संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती एकूण 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवरती केजीएन प्रीमियर लीग 2022 चे आमचे मोठे पुरस्कर्ते आदरणीय जगदीश दादा बाळीराम पाटील आणि समीर दादा आत्माराम पाटील यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. आपल्याला त्यांचा चेहरा नक्कीच चित्र पाहायला मिळतंय. केजीएन प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी म्हणजे आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूंना जेवणाची आपण पाहतोय. खरं तर त्यांनी कैलासवासी बळीराम कमला पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री जगदीश बळीराम पाटील आणि समीर आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून खरं तर ही जेवणाची सुविधा प्राप्त केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आमच्या मान्यवरांचं. या स्पर्धेसाठी एक मोठा मोलाचा वाटा उचललाय डीजे. थँक्यू. हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण जर या स्पर्धेचा विचार केला अनेक पुरस्कर्ते या स्पर्धेला अनेक सारे पुरस्कर्ते खरं या स्पर्धेला लाभलेले आहेत आणि त्या पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र सुशोभित करण्यात आलेली आहे. म्हणून ही स्पर्धा देखील चरण सीमेला आपण पाहतोय. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, असू द्या मनाला माणुसकीची जाण, भुकेला जीवाला जो देतो प्राण, तोच जगातील सर्वाधिक मोठा पुण्यवान. आणि आपण पाहतोय खरं तर अन्नदान देखील या स्पर्धेसाठी खूप मोठे मोठे मान्यवरांनी केलेलं आहे आणि ही स्पर्धा आपण चरण शिकायला पाहतोय. यावेळी हा चेंडू आपण पाहिला गोलंदाज खरं तर चेतन गोवारी संघाचा संघनायक आहे आणि त्यांना षटक हाताळलं असताना हा चेंडू फेकला होता. प्रतिम चेंडू आपण त्याचा पाहिला. इथून मात्र इनस्विंग घेऊन चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या मागे हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू आपण इथे पाहिलेला. ओहो, हवेमध्ये चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दिग्रावून येत आहेत, चुकी करत नाहीये. चांगलं कलेक्शन, पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय फलंदाजचा खेळ. फलंदाज बाद. तर नक्कीच चौथं षटक प्रगतीपथावरती चालू. चेतन गोवारीची अफलातून गोलंदाजी या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिले. दुसरं षटक तो हाताळत असताना आपण त्याला पाहतोय आणि भालचंद्र म्हात्रे हा फलंदाज स्ट्राईक रेंजवरती. तर या दरम्यान अतिथी कक्षाकडे वाटचाल आपण पाहतोय. माननीय श्री भालचंद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेचा बॉल आडव्या पट्ट्यानं घेण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न फलंदाज झाला. मात्र अक्रॉस द बॅट खेळत असताना बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं यावेळी मिलन झालं नाही आणि निर्धाव चेंडू आपण वारंवार येताना पाहिलं. चेतन गोवारी याची दहशत. चेतन गोवारी हाच नावाचा नाव उल्लेख आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची आपण इथे एन्जॉय केलेली आहे. पहा इथे थोडंसं खराब गचाल क्षेत्ररक्षण झालं. त्याचा खरं तर इथे फायदा फलंदाजांनी उचलला. धावा चोरत असताना आपण फलंदाजांना पाहिलं. याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय माननीय श्री भालचंद्र म्हात्रे शेवटच्या दिवशी संपूर्ण जेवणाची सौजन्यांच्या स्वरूपात ज्यांची वाटचाल पाहायला मिळाली या केजीएन प्रीमियर लीग मध्ये, त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत.
या वेळचा बॉल पंच नक्कीच आमच्याकडे वळतील. वाईडचा इशारा, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंचांनी वाईड इथे खरं तर घोषित केलेला आहे. आणि इथून आपण जर पाहिलं तर हा चेंडू आपल्याला नक्कीच इथून एक धाव लिहिण्यासाठी भाग पाडून जाईल. एक धाव आली असताना संघाची धावसंख्या एकूण धावा 27. गॅप मधून ऑन द राईट झोन खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये रोहित बेंडा आहे, चेंडूची अडवतो करतोय. चेंडूवरती खरं तर त्यानं कलेक्शन केलं. विकेट देखील तितकीच चांगली आपण सुशांत पाहिलेल्या. चेंडूवरती धावा देखील घेताना पुन्हा एकदा एक सिंगल न संघ पुढे. संघाची धावा संख्या वाढेल. एकूण धावा फलकावरती आता आपण पाहतोय त्या म्हणजे 28 धावा फलकावरती. गडी बाद झाले 4 गडी बाद फलंदाजी. गौरी होममेकर्स 11 केजीएन प्रीमियर लीग मधील ही टीम आपण पाहतोय. आपण पाहतोय आजच्या दिवसामधील खरं तर सामना आहे. त्यानंतर यशराज ट्रेडर्स आणि मास्टर सूर्या 11 या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. यशराज ट्रेडर्स आणि मास्टर सूर्या 11 या दोन संघादरम्यान सामना असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण खरं तर ही इनिंग संपण्याआधी इथे उपस्थित राहायचं आहे. इथे पहा काय घडेल इथे, तर नक्कीच विकेट मिळून जाईल आणि धावचीच्या स्वरूपात बल्ली टिपलाच होतोय फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय आमचे मान्यवर आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकतो यशराज ट्रेडर्स कामोठे आमचे पुरस्कर्ते आहेत. आणि या पुरस्कारांबद्दल आपण जर सांगितलं तर नक्कीच ऑक्शन जेव्हा झालं केजीएनचं तेव्हा ऑक्शन मध्ये खरं तर चिकनची सुविधा त्यांनी या ऑक्शन साठी दिली होती. आणि या 4 दिवसामध्ये देखील आपण पाहतोय चिकनची सुविधा ज्यांनी खरं तर आम्हाला पुरवलेली आहे. यशराज ट्रेडर्स प्रोप्रायटर आहेत प्रल्हाद म्हात्रे, स्वतः पॅकर्स देखील आहेत परेश म्हात्रे यांना आपण खरं तर त्यांनी संघनायक बनवलेला आहे. आणि आपण पाहणार आहोत स्क्रीनवरती त्यांचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते म्हणून लाभले त्याचे अनेक सारे पुरस्कर्ते आणि त्या पुरस्कर्त्यांची नावं आम्हाला जसं जसं वेळ तशी आम्ही खरं तर ती नावं इथे पुरस्कृत करतो आणि ती नावं आपल्यापर्यंत पोहोचवतो. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय इथे सामन्याचा मनसोक्त आनंद घेतोय आणि ही स्पर्धा आपण इथे पाहतोय अनेक सारे पुरस्कर्ते आणि ही स्पर्धा चरणशी गेला. संघाची एकूण धावा संख्या 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर एकूण धावा फलकावरती 29. रोहित बेंडे पाहू शकता या संघाचे खरं तर प्राथमिक श्रेणीमधील एक गोलंदाज राहिलेत. पहिल्या षटकामध्ये रोहित बेंडेंना मार बसला, मात्र त्यानंतर बाकी चेतन या गोलंदाजांना बॅकअप दिला आपल्या संघासाठी. आणि इथून आपण जर पाहिलं गौरी होममेकर संघ खरं तर इथे फलंदाजी करत असतात त्यांनी धावा या जमा केलेल्या आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे बघा इथे धावा चोरल्या जात आहेत. एक धावांसाठी खरं तर 1-1 केली जाते. एका धावेसाठी खरं तर इथे आपण पाहिलं तर एका धावेसाठी आपण फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहतोय. चांगली खरं तर ही भूमिका त्यांची आपण इथे एन्जॉय केलेली आहे. इथे शेवट नक्कीच शेवटचं षटक घेऊन आपण गोलंदाज संदीप भोपी या गोलंदाजाला पाहतोय आतापर्यंत. तर नक्कीच ती गोलंदाजी त्यांची आपण इथे एन्जॉय केलेली आहे. ओहो यॉर्कलेन तांडी गोल होईल का हा प्रश्न इथे नक्कीच होता. पहा किती खोलवट टप्प्याचा बॉल फेकला होता. फलंदाजाला खरं तर समजून आला नाही चेंडू. मला एका क्षणी असं वाटलं की हा चेंडू खरं तर दांडी घेऊन जातो की काय, मात्र गोलंदाज आपण संदीपला पाहतो. खरं तर संदीप एक चतुर्चालक 2 ते 3 पावलांचा फुलर लेनचा बॉल बॅटच्या मधोमध दारुड्यासाठी ही दारू वाटप योजना असते मित्रांनो. पूर्णतः वापर केला, चेंडूला फेकून दिला फाईल क्षेत्रामध्ये 6 धावा षटकार. चौथं आपण षटक संपलं त्यानंतर आपण 5वं षटक घेऊन गोलंदाज संदीप भोपेला पाहिलं. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज 4 ते 5 फावलांचं रणअप घेऊन गोलंदाजी त्याची आपण इथे पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारलेली आहे. हो फ्रंट फुटला येऊन ठोकलाय, पुढ्यात येऊन ठोकलाय, चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी आणखीन एक तडाखा षटकार.
नक्कीच अप्रतिम फटकेबाजी आपण इथे पाहतो. खरं तर यावेळी फलंदाच्या माध्यमातून 2 चेंडू आणि सलग 2 मोठे फटके खरं तर फलंदाजांनी घेतलेले आहेत. फलंदाच्या बॅटनं आता मात्र आग ओकायला सुरुवात केलेली आहे. ताकदवर फलंदाज हॅट्रिक साठी संधी असणार आहे. आणखीन एक तडाखा इथे बक्षिसांची खरं तर लयलूट केली होती आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज विजेता खेळाडू षटकार. ओहो काय फटकेबाजी आहे पा. जगदीश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला आलेला आहे सलग 3 षटकांसाठी. त्यानंतर ईगल फिट सेंटर ब्रँडेड षटकार आपण इथे पाहिलेला आहे. ईगल फिट सेंटर आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. संभाजी चिपलेकर यांची खरं तर ही मोठी जिम आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण खरं तर या मोठ्या संस्थानाची खरं तर ओहो फलंदाजाला कोण थांबवेल. आणखीन एक तडाखा आणि अजून एक षटकार आपण पाहतोय. ईगल फिट ब्रँडेड षटकार. तर नक्कीच गाणं थांबवायचं खरं तर संदीप भोपी आता म्हणतोय की हे गाणं 3 वेळा वाजलं आणि 3 वेळा षटकार लागले गेलेत. मग वन्स मोर असं वाटलं फलंदाजासाठी वाजलंय काय. 4 टोटल षटकार आपला बाट मधून घेतले फलंदाजानं. अप्रतिम फटकेबाजी आपण इथे पाहिली. खरं तर फलंदाजी करत होता सचिन पाटील आमचे सुशांत पाटील यांचे खरं तर बंधू आहेत आणि मोठे बंधू आहेत. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी सुहान अल्लाह. आणि या 4 षटकारानं खूप मोठा फरक पडला. सुशांत संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट आता सेट केलेलं आहे ते म्हणजे समोरील संघासमोर. तर विनंती असेल सागर पाटील यांना या जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. माननीय श्री भालचंद्र बारकू म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाईल. या 6व्या वर्षामध्ये कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग पदार्पण करत आहे आणि खरं तर संपूर्णपणे मोलाचा सहभाग या सर्व तरुणांच्या सोबत एक लिजंड क्रिकेटर म्हणूनच नव्हे तर माणुसकीचं मैत्रीचं नातं आणि गावाचं गाव पण जपण्यासाठी भावाचं भाव पण जपण्यासाठी ज्यांचा मोलाचा सहभाग असतो असे आपले सर्वांचे लाडके रोशन म्हात्रे यांचे पिताश्री माननीय श्री भालचंद्र म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. खरं तर शेवटच्या दिवशी एक आगळ्या वेगळ्या जेवणाचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना मिळणार आहे. असं खूप सारं मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमात आणि या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगला लागतं. मी विनंती करतोय भालचंद्र म्हात्रे साहेबांना की आपण काही क्षणातच टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचं आहे. यशराज ट्रेडर्सचे संघमालक परेश म्हात्रे आणि मास्टर सूर्य 11चे संघनायक अतुल पाटील यांना विनंती आहे आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल उडविला जाईल. यानंतरची पुढची लढत यशराज ट्रेडर्स विपक्ष मास्टर सूर्य 11. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण कैलासवासी बळीराम कमळ्या पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश बळीराम पाटील व समीर पाटील यांच्याकडून जेवणाचा आस्वाद मिळणार आहे. तदनंतर मी विनंती करतोय अतुल पाटील आणि परेश म्हात्रे आपण यायचं आहे. यशराज ट्रेडर्स विपक्ष मास्टर सूर्य 11 या दोन संघांच्या संघ नायकांमध्ये ही लढत आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. कैलासवासी प्रकाश बारकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शेवटच्या दिवसामध्ये माननीय श्री भालचंद्र बारकू म्हात्रे यांच्याकडून या सर्व खेळाडू जेवणाचा आस्वाद दिला जाईल. मुलाचा सहभाग प्रत्येक वेळेला या पाहुण्यांचा असतो आणि
टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कोल होतोय. मास्टर सूर्य 11 विपक्ष यशराज ट्रेडर्स, प्रल्हाद म्हात्रे विपक्ष अनिल पाटील, अतुल पाटील विपक्ष परेश म्हात्रे. नाणेफेकीचा कोल. KJN प्रीमियर लीग 2022 एक बनेंगे नेक बनेंगे पुढची लढत. परेश, थँक्यू सो मच. मी पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठामध्ये बसायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल परेश जिंकला. कालच्या दिवसामध्ये आपण थोडेसे पाऊल मागे आहात, तर आज तुम्ही प्रथम टॉस जिंकलाय, तर काय निवडाल? सांगतो 5 मिनिटात. तर नक्कीच 5 मिनिटांमध्ये तुम्ही सांगा. अतुल पाटील सारखा मातब्बर ज्यानं मगाशी पाहिलं, कमी धावसंख्या असताना देखील समोरच्या टीमला थांबवलं, तर तुम्ही काय टार्गेटनं खेळणार? आमचे पण प्लेयर आहेत, त्यांचे पण असतील, आमचे पण प्लेयर आहेत. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अतुल पाटील, आपण काय बोलाल? परेश भारीच आहे, प्रयत्न करतो. तर नक्कीच प्रयत्न वाळूचे कण रगिडता तेलही गले. तर प्रयत्न नक्कीच दोन्ही टीम्स करतील. दोघांना शुभेच्छा आमच्याकडून. वळतोय पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज असेल. भोम गावातील एक उगवता सितारा, रायझिंग स्टार, व्हॉइस ऑफ भोम, सूरज पाटील. धन्यवाद सुशांत सर. तर जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहताय कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2022 च हे पर्व, 6वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 3 गावातील सर्व खेळाडू एकत्र आल्यानंतर ही स्पर्धा चालू असताना तुम्ही पाहताय इथे 55 रनचं टार्गेट असेल. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना निशी ब्रदर्स संघाला बॅटिंग करत आहे निशी ब्रदर्स संघ आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज असतील गौरी होम मेकर संघाचे प्रतीक चिपळेकर. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील प्रभाकर आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रतीक यांचा. इथून मात्र पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईड बॉल. एकेरीनं खातं देखील खोललं गेलं. 55 धावांचा टार्गेट चेस करत असताना 55 धावा म्हटल्यानंतर प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी आखणं फार महत्वाचं असेल बॅटिंग करत असताना या संघाला. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कट घेऊन हार्दिक स्वागत करतोय. या षटकाच्या समाप्तीनंतर त्याला यथोचित स्वागत केलं जाईल. संघाची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीनं 5 या धावसंख्येवरती लागत असताना यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. या क्रीडांगणाचा अहवाल जर पाहिलात ना, अगदी या आयोजकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर हे सुसज्ज असं क्रीडांगण, मैदानाच्या चौफेर तुम्ही बॅटिंग करू शकता. अगदी खेळपट्टी आयोजकांनी जी बनवली ना, क्रिकेटला पोषक आणि पूरक खेळपट्टी आपण पाहताय. यावेळेचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्यापासून चेंडू दूर. प्रेक्षकांच्या भेटीला जमिनीला गुदगुल्या करत चौकार. इथे मात्र चेतन गोवारीनं काय फटका दाखवला. अगदी बॉलला आपल्या बॅटवरती येऊन दिला आणि केवळ दिशा देण्याचं कार्य. गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग करून बॅटिंग करत असताना या ठिकाणी चेतन गोवारी. यावेळेचा बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वन बाउंस चेंडू फील्ड करतील. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत असताना या ठिकाणी बाकम मात्र मिळालं गोलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या ठिकाणी 12 या धावसंख्येवरती. 11ची सरासरी प्रत्येक षटकामागे आकायची. पहिला वाईड बॉल मात्र आला होता आणि इथे मात्र ती सरासरी आखत असताना या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना निशी ब्रदर्स संघाचे हे बॅट्समन.
यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता आणि चेंडू आणखीन एक सीमा पार. या ओव्हर मधील तिसरा चौकार. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना काय बॅटिंग दाखवली होती गौरी होममेकर संघाचे बॅट्समन या ठिकाणी सचिन पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र हल्ले सोसले होते बॅटिंग करणाऱ्या निशी ब्रदर्स संघाच्या या बॅट्समन. आता ते प्रति हल्ल्यांमध्ये रूपांतरित करत असताना यावेळेचा चेंडू खूप उंच उडाला आहे, परंतु नोमॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. AB डेव्हिलर्स यांचा जर्सी नंबर 17 राहिला आणि त्यानंतर 31 बॉल मध्ये सर्वाधिक जलद एक दिवसीय क्रिकेट मधील शतक कंप्लीट करणारा हा खेळाडू तुम्ही पाहिलात. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ॲक्वासिया यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रोप्रायटर, या ॲक्वासियाचे प्रोप्रायटर शैलेंद्र गोंदली यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जेवढं पाणी लागेल ना तेवढ्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. आणि कामोठे जे नौपाडा प्रीमियर लीगचा 5वा पर्व मागच्या वर्षी सुद्धा झालं होतं, त्या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी पाण्याची व्यवस्था संपूर्ण या स्पर्धेला करण्यात आली होती. आपण म्हणतो ना सुशांत सर, जल हे तो कल आहे. अगदी पाण्यासारखं पुण्य या माणसानं कमवलं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार मानूया. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लागत असताना आयवाझेल जे प्रेक्षक टिपतील ना सीमारेषेच्या बाहेर, त्यांच्यासाठी सुद्धा पंडित गोवारी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कालच्या दिवसामध्ये 4 ते 5 प्रेक्षकांनी झेल टिपलेत आणि ते कॅश प्राइज सुद्धा कमावलंय. सचिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राऊंड विकेटनं सचिन यांचा हा पहिला बॉल होता. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता, कारण सचिन यांना माहित आहे की गोलंदाजी प्रत्येकनं आपल्या संघाला जी साजेशी गोलंदाजी होती ना ती गोलंदाजी केली नाही. या षटकामध्ये मला मात्र कमबॅक करायचं असेल, माझ्या संघाला मला परत आणायचं असेल ना तर मेडन बॉल टाकणं फार महत्वाचे आहेत. इथे हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चेंडू खाली. इथे मात्र इझी झेल सोडला गेलाय आणि इथून मात्र एक जीवनदान मिळेल बॅट्समन या ठिकाणी चेतन गोवारीला. हार्ड हिटर चेतन गोवारी म्हणून नेहमीच या चेतनला संबोधलं जातं. इथे मात्र स्टायलिश झेल टिपण्याचा प्रयत्न. सहसा असं वाटत होतं की हा झेल आपल्या मुठीमध्ये कैद करेल हा क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र बॅट्समन बाद होतील, परंतु तसं काही घडलं नाही. नियतीला जे मान्य होतं ना ते क्रीडांगणामध्ये घडलं आणि 1 रन्स या बॉलवरती येत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना डीप एक्स्ट्रा कव्हरला हलवण्यात आलं. त्यानंतर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणण्यात आलेत आणि ऑन साइडला 2 सीमारक्षक तुम्ही पाहाल. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीत. त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू प्रेक्षकांच्या बेटीला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. संघाची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती लागत असताना इथून मात्र विचार करण्यास भाग पडलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं बदलावी लागते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या सचिन आणि त्यांच्या संघाला इथून सामन्यामध्ये आपल्याला शिरकाव करायचंय. अशी गोलंदाजी तुम्ही जर केलीत ना तर निशी ब्रदर्स संघ तुमच्यावरती हमी ठरेल आणि हा सामना मात्र तो त्यांच्या खिशामध्ये टाकेल. राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी 2 रन्स घेण्याचा मानस 2 बॅट्समनचा होता आणि सहजतेने या बॉलवरती 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागत असताना क्रिकेटचं संघर्षमय क्रिकेट आणि क्रिकेटचा संघर्ष काय असतं ते आपण पाहत असताना या ठिकाणी
यावेळेचा बॉल गती परिवर्तनाचा होता. गॅप शॉट सिलेक्शन होणार का? चेंडू जमिनीला गुदगुल्या करत आणखीन एक चौकार. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा. इथून मात्र काय बॅटिंग दाखवली बॅट्समन प्रभाकरनं. चांगला चौकार त्यानं दाखवलं या बॉलवरती. यावेळेचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा अगदी गोलंदाजाच्या डोक्यासोबत बॅट्समन प्रभाकर खेळतोय की काय असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. इथून मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ज्या संघाला मिळेल ना, ज्या खेळाडूला मिळेल ना, आदरणीय गौरव गोवार यांच्याकडून 46 कॅपे बर्गर कुक्का आणि त्यानंतर फ्रेंच फ्राईज. मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये हा बक्षीस कमवला होता अनेक खेळाडूंना. मग आपला माणूस कशा रीतीचा असावा. आदरणीय या ठिकाणी गौरव गौवारी यांचं कौतुक करूया, कारण आपली स्पर्धा आहे, माझी स्पर्धा आहे आणि माझ्या स्पर्धेला मी जे नेहमी देत आलोय ना ते पाठबळ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि ते पाठबळ देत असताना त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी या स्पर्धेच्या माध्यमातून कामोठे जुये नौपाडा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष आभार असतील. त्यानंतर स्क्रीनवरती आपण पाहू शकता केक अँड मोअर स्वप्नील दादा म्हात्रे. या स्पर्धेमध्ये जो संघ खेळाडू सामनावीर त्याला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी केक सुद्धा देण्यात येणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला, संघाची धाव संख्या धावफलकावरती लागत असताना 32 धावा. येणारे 18 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावांची. 18 चेंडू 23 धावांची गरज. आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सोनू पाटील आलेत. स्वतः संघाचे संघनायक आहेत त्या ठिकाणी सोनू गोलंदाजी करण्यासाठी. इथे संघनायकाला स्वतःच्या नावाला साजेल असा खेळ करणं फार महत्वाचं असेल. इथे संघ संकटामध्ये, संघाला विकेट मिळाली नाही पहिल्या 2 ओव्हरमध्ये, इथून मात्र विकेट मिळवावी लागेल गोलंदाजी करण्यासाठी सोनू पाटील. सोनू यांचा हा बॉल अगदी कांद्याचा वापर करायचा होता. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय की एक्स्ट्रा बॉल टाकेल गोलंदाज सोनू पाटील. संघाचे धावसंख्या एक्स्ट्राची 1 रन वाईटच्या मदतीनं 33 धावा. यावेळेचा चेंडूची गती ओळखली, पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली, ठोकलाय आणखीन एक षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यानंतर हा बॉल या ठिकाणी येत असताना आणखीन एक वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतील मागचा सामना तुम्ही पाहिला तर धावांचा पाठलाग करत असताना साई 11 नौपाडा संघात तो सामना सहजपणे जिंकला होता. आणि इथे मात्र चांगली बॅटिंग उत्तरार्धामध्ये चालू असताना चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आणि बॅट्समन पहिल्या क्रमांकाचे होतील या ठिकाणी चेतन गोवारी झेलबाद. लोक देवाला मानत सुद्धा नाहीत. जर न दिसणारा कोरोना तुम्हाला मारू शकतो ना, तर न दिसणारा देवही तुम्हाला तारू शकतो. या गोष्टीवरती माणसानं विश्वास ठेवला पाहिजे. इथे मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये देवाविषयी वेगळी श्रद्धा असते. काहींच्या मनामध्ये तर देव नाही अशी संकल्पना सुद्धा असते. परंतु जे आपण जगतोय ना, आपल्या श्वासामध्ये, आपल्या चालण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्याला जे निर्माण केलंय ना, या भूमी
वरती आणलंय ना ते देवानंच आणलंय. या देवावरती सुद्धा विश्वास ठेवलाच पाहिजे. जाऊया मागच्या दिशेनं. संघाची धावसंख्या या ठिकाणी लागत असताना स्कोरबोर्ड वरती 40 धावा, 15 धावांची अजूनही गरज असेल. यावेळेचा चेंडू गती परिवर्तनाचा होता परंतु योग्य दिशेवरती चेंडू रिलीज करू शकले नाहीत गोलंदाज सोनू पाटील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 41 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकासाठी श्रीकांत चिमणे. श्रीकांत चिमणे यांचा हा फटका इथे हवेमध्ये इलिव्हेशन सुद्धा मिळेल आणि टायमिंग सुद्धा साधलं गेलं. फटका बेमिसाल, षटकार. जाऊन पोचेला 47 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू इथून मात्र वलंदार चेंडू फेकायचा होता. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल टाकला जातोय. सोनू पाटील अशी गोलंदाजी करेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. गोलंदाजी करणाऱ्या गौरी होममेकर संघाच्या या संघाला इथून मात्र आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. इथे सोनू पाटील संघर्ष करतोय चेंडू टाकण्यासाठी. सोनूला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर मात्र अचूकता ओळखणं फार महत्वाचं असेल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 50 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज असेल अजूनही 5 धावांची. या षटकामध्ये सोनूनं एक्स्ट्रा बॉलचा जर विचार केला तर तब्बल 5 व्हाईट बॉल टाकलेत. यावेळेस हलक्या हातानं दिशा देण्याचं कार्य केलंय क्षेत्ररक्षक. इथून मात्र चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवतायत आणि चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला आणखीन एक चौकार. एका धावेची अजूनही गरज असेल. इथून हा बॉल वाईट आणि इथे हा सामना जिंकलाय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गौरी होममेकर संघाच्या विरुद्ध खेळत असताना निशी ब्रदर्स संघानं आणि त्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. म्हणजेच विचार जर केला तर सुशांत सर कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये